शक्तीपीठ महामार्गाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे। 18 तारखेला कोल्हापुरात महामार्गाविरोधात मोर्चा निघणार आहे। तर जनतेला शक्ती मिळणार नसेल तर शक्तीपीठ महामार्ग कशासाठी? शाहू छत्रपतींचा राज्य सरकारला हा सवाल आहे। तर विरोधकांना आंदोलनाचा पूर्ण अधिकार आहे असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ही प्रतिक्रिया आहे। विरोध करायचा, ज्याचं नाव शक्तीपीठ आहे, त्याचं नाव सुद्धा का दिलं हे साधारण समजत नाही। तरी शक्ती कोणाची वाढणार असा मोठा प्रश्न आत्ताच निर्माण झालेला आहे। जनतेची शक्ती जर वाढणार नसतील तर हा महामार्ग कशासाठी? महाविकास आघाडीने ठरवलं की शेतकऱ्यांची बाजू घ्यायची, शेतकऱ्यांचं हित पाहायचं आणि त्यांनी म्हणून निवडणुकीमध्ये या शक्ती महामार्गाच्या विरोधात त्यांनी बोललेच सुद्धा। पण त्याच दरम्यान माहीत नाही त्यांचा युतीचा काय विचार होता, पण त्यांनी निवडणुकीच्या कार्यात तरी याच्याबद्दल काही उल्लेख केला नाही। उलट त्याचं समर्थन केलं। आणि आत्ता सगळं चित्र बघून त्यांचे विचार कदाचित बदलले असले तर चांगलं आहे। निवडणुकीदरम्यान ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय कोल्हापुरात येत होते त्यावेळेला परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट निदर्शनास आणलेली आहे की या रस्त्याची काही आवश्यकता नाही आणि या रस्त्यामुळं शेतकऱ्यांची जी जमीन जाणार आहे याचा फार मोठा फटका या निवडणुकीत आपल्याला बसलेला आहे। परंतु शासकीय पातळीवर मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल ती लावून हा शक्ती मार्ग रद्द करण्याचा मी प्रयत्न करणार आहे।